मेडिक्लेम पॉलिसी घेताना क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि इन्कट क्लेम रेशिओ बघणं गरजेचं आहे. पण या दोन्ही रेशिओचा अर्थ काय आणि ते का महत्त्वाचं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट प्रणित बनसोडे यांना. हेल्थ इन्शुरन्स घेताना फक्त क्लेम सेटलमेंट रेशो बघितला जातो, पण त्याच्यासोबत इन्कर्ड क्लेम रेशो हा देखील महत्त्वाचा आहे. या दोन्ही रेशोमधला फरक काय तर क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे एखाद्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे नंबर ऑफ क्लेम्स किती येत आहेत आणि त्यातले ते किती सेटल करत आहेत. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीकडे 100 क्लेम येत आहेत आणि त्यातले ते समजा 86 सेटल करत आहेत, तर त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो हा 86% झाला. आता इन्कर्ड क्लेम रेशो म्हणजे काय तर एखाद्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे प्रीमियमच्या स्वरूपात किती पैसे जमा होतात आणि त्यातले ते क्लेमच्या स्वरूपात किती पैसे खर्च करतात. तर हा जो रेशो असतो तो एखाद्या कंपनीचा 60 ते 65% वरती असू नये. तर माझ्या मते हेल्थ इन्शुरन्स घेताना हे दोन्ही रेशो तुम्ही बघितले पाहिजे. क्लेम सेटलमेंट रेशो हा जवळपास 85 ते 90% असला पाहिजे आणि इन्कर्ड क्लेम रेशो हा जवळपास 60 ते 65% असला पाहिजे.